नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, आरटी, टार्टी आणि सारथी या विविध संस्थांच्या स्पर्धा परीक्षण पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. तर या संदर्भात प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघूयात प्रवेश प्रक्रियेसाठी महत्त्वाची असणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे. तर तुमच्या माहितीप्रमाणे 10वी आणि 12वी उत्तीर्ण गुणपत्रिका ज्याला आपण मार्कशीट म्हणतो ती तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. सोबत 10वी आणि 12वी प्रमाणपत्र सर्टिफिकेट, गुणपत्रिका आणि सर्टिफिकेट, मार्कशीट आणि सर्टिफिकेट मध्ये दोन्ही वेगळं असतं. तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे ज्यावर तुमची बर्थ डेट जी आहे त्याच्यावर मेन्शन केलेली असते. सोबतच पदवी उत्तीर्ण गुणपत्रिका, प्रमाणपत्र तुमच्याकडे हवंय. रहिवासी दाखला, महाराष्ट्र राज्याचे तुम्ही रहिवासी असणे, त्याचा डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे ते देखील महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखला, इन्कम सर्टिफिकेट, 3 वर्षाचे इन्कम सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. 1 एप्रिल 2025 नंतरचे जे इन्कम सर्टिफिकेट आहे त्याची व्हॅलिडिटी आहे ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पुढची काय कागदपत्र आहेत महत्त्वाची ती बघूया. जात प्रमाणपत्र जे आहे, कास्ट सर्टिफिकेट ते तुमच्याकडे असलं पाहिजे. सोबतच अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र, एसटी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे म्हणतो ते तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे. सोबत आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे, पण आधार कार्ड जे आहे ते बँकेला आधार लिंक असलेलं पाहिजे. कारण की पुढच्या ज्या काही गोष्टी असतील तुम्हाला त्या आधार कार्ड संबंधी जे आहे ते वेळोवेळी अपडेट राहतील. ठीक आहे. तसेच जन्माचा दाखला तुमच्याकडे हवा आहे, तुमचं बर्थ सर्टिफिकेट. त्याचप्रमाणे शपथपत्र आणि प्रतिज्ञापत्रक देखील तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि एक शेवटचं जे आहे ते बँक पासबुकचे पहिल्या पानाची साक्षांकित प्रत जी आहे ती तुमच्याकडे अवेलेबल असली पाहिजे. तर ही होती महत्त्वाची कागदपत्र जी आहे प्रवेश प्रक्रियेसाठी, तर ती तुमच्याकडे असली पाहिजे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये की जी प्रवेश प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पहिला पसंतीक्रम हा नक्कीच UPSC अकॅडमी असणार आहे आणि असला पाहिजे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.